गौरव पवार कोण आहे? गौरव पवार अनम्यूट व्हायचे. गौरव पवार गौरव पवार कोण आहे? अनम्यूट व्हा. थर्टी 38 स्टूडेंट जॉईन होत आहेत. गौरव पवार माझा आवाज येतोय का? अनम्यूट व्हा. गौरव पवार अनम्यूट व्हायचे. हु इज गौरव पवार? गौरव पवार दिव्या हो सर. हा, गौरव पवार कोणाचं नाव आहे? हा सर, माझं नाव आहे. तुला केव्हा अनम्यूट व्हायला सांगतोय ना मी? हा सर, ते लक्ष नाही इकडे लक्ष नाही म्हणजे काय? जॉईन झालं म्हणजे संपलं का तुमचं? नाही तसं नाही. मी 5 मिनिटं झाले, मी कंटिन्यू बोलतोय. गौरव पवार कोण आहे, कोण आहे? हा, चुकी झाली सर. चुकीच नाही झाली रे. चेला काही चुकी म्हणता का? म्हणजे तुमचं इंटेन्शन काय आहे? हा? आपण ऑनलाईन लेक्चर घेतोय, कशासाठी घेतोय? तुम्ही जर नुसतं जॉईन होणार तर कसं काय चालेल? कुठं राहतो तू? कमखेडा. शिंदखेड्यातच राहतो. कमखेडा. कमखेड्याला राहतो. मग रिताली पवारला ओळखतो? ओळखतो ना. मग रिताली विकास पवार. हा, फिजिक्स झालाय तिचं. मागच्या वर्षी होता काय एफ वाय ला? मग कधी काही जॉईन होत नव्हता तू, आज कस काय झाला?
जॉईन होतो सर. आता काका वारले होते ना मागे. हा मग तेच ना मग कारण हम्म. मला नावं दिसताना इथं सगळ्यांची नावं दिसताना मला असं हा आधी झालं होतं. त्या आधी पण विद्यार्थ्याची जॉईन झालो होतो. हा पण आता काका वारले ना मागे, हा म्हणून ते जॉईन झालो 2-4 दिवस. हो पण मग रेग्युलर राहायचं ती पार्टी विद्यार्थीच राहत नाही आमचे ऑनलाईन लेक्चर संपतायत एक 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 ऑनलाईन पण हो सर. देणार तुम्ही आता असं समजू नका जर सिरियस नाही झाले ना ते सगळं ऑनलाईन द्यायचे तर टीवायच्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन एक्झाम होते हो ना. मग बारीक बारीक गोष्टी जर नाही आहे समजल्या बाकीचे तर नोट्स वरनं थोडी होणार आहे नोट्स काय नोट्स वरनं ऑब्जेक्टिव्ह कसे काढणार तुम्ही थोडस काही काही गोष्टी बारीक गोष्टी सांगतो आम्ही लेक्चर मध्ये ते सिरियसली ऐका ठीक आहे तर तरी पण आज 42-43 पार्टिसिपंट जॉईन होत आहे सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये आपली प्रेझेंटी टाकून द्यायची आहे गौरव गौरव स्क्रीन दिसतोय का हो सर, दिसते. दिसते लार्ज स्क्रीन दिसते का दिसते सर. हा काय? दिसते का स्क्रीन हो, दिसते सर. हा म्यूट होऊन जा आता तर आपण मागच्या लेक्चरला फर्स्ट लॉ ऑफ ऍप्लिकेशन ऑफ द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक पाहत होतो त्याच्यामध्ये पहिला ऍप्लिकेशन आयसोबेरिक चेंज मध्ये फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिकचं ऍप्लिकेशन पाहिलं आपण तर आयसोबेरिक चेंज ऍट कॉन्स्टंट प्रेशर असतो आणि आयसोक्लोरिक चेंज ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम असतो तर consider 1 mole of perfect gas in an expanding chamber at constant pressure amount of heat absorbed by 1 mole of substance says to increase its temperature through 1 degree Kelvin at constant pressure is called as molar specific heat at constant pressure तर तुम्हाला एक मार्काला किंवा फिल इन द ब्लँक्स मध्ये मोलर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर जर विचारलं गेलं तर त्याची डेफिनेशन या ऍप्लिकेशनच्या आर्टिकल मध्ये सापडते तर 1 mole of perfect gas in an expanding chamber at constant pressure amount of heat absorbed by 1 mole of substances to increase its temperature through 1 degree Kelvin at constant pressure is called as molar specific heat at constant pressure and which is denoted by Cp means specific heat at constant pressure. So if 1 mole of gas absorbs an amount of heat dq and undergoes rise in temperature dt at a constant pressure, therefore dq is equal to Cp dt. dq is equal to Cp dt आणि मग आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक डिफाइन केला त्याचे मॅथमॅटिकल रिलेशन लिहिलं dq is equal to du plus dw आणि therefore dq is equal to Cp dt म्हणून लेफ्ट हँड साइडला Cp dt is equal to du plus pdv तर dw is equal to pdv तर टोटल वर्क डन किंवा चेंज इन वर्क डन इज इक्वल टू pdv लिहितो आपण म्हणून इक्वेशन 1 आलं त्याच्यानंतर सेकंड पार्ट isochloric change. The isochloric change in the state of system at constant volume is called as isochloric change. Punha if 1 mole of gas absorbs an amount of heat dq and undergoes a rise in temperature dt at constant volume, then dq is equal to Cv dt. Cv is the specific heat at constant volume
using first law, dq is equal to du plus pdv, equation 1 वरनं. Therefore, cv dt is equal to du plus pdv. Here, change in volume is 0 because volume constant. Volume constant म्हणजे v is equal to constant and therefore change in volume is equal to 0. Change in volume म्हणजे dv is equal to 0. म्हणून du is equal to cv dt या ठिकाणी रिअरेंज केलं फक्त आणि त्याला 2 नंबरचं इक्वेशन दिलं. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 तर 1 नंबरचं इक्वेशन लिहिलं cp dt is equal to du plus pdv. याच्यामध्ये du ची व्हॅल्यू टाकली 1 नंबरच्या इक्वेशन मध्ये. 2 नंबरच्या इक्वेशन मध्ये जी du ची व्हॅल्यू काढली आपण चेंज इन इंटरनल एनर्जी ती व्हॅल्यू टाकली. cp dt is equal to cv dt plus pdv आणि ही cv dt ची राईट हँड साइडची स्टेप लेफ्ट हँड साइडला आणली आणि कॉमन काढला dt. cp minus cv dt is equal to pdv. For 1 mole of perfect gas or ideal gas equation आपण pv is equal to RT लिहितो. Perfect gas pv is equal to RT आणि therefore pdv is equal to RDT. तर pv ची व्हॅल्यू टाकली R, pdv is equal to RDT आणि pdv ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये फिलअप केलं RDT. dt गेट कॅन्सल तर cp minus cv is equal to capital R. तर cp minus cp काय आहे स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर, cv काय आहे स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. मीन्स difference between two specific heat is equal to R, and this relation between Cp and Cv, it is also known as Mayer's formula. तर हा मेयर्स फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. मेयर्स फॉर्म्युलावरनं तुम्हाला काही वेळेला रिलीज कॉन्स्टंट काढायला विचारलं जातं. कॅपिटल R इज द कॉन्स्टंट. तर Cp ची व्हॅल्यू दिली असेल, Cv ची व्हॅल्यू दिलेली असेल, त्याच्यावरनं मेयर्स फॉर्म्युल्यावरनं R ची व्हॅल्यू तुम्हाला काढता येते. तर हे झालं दुसरी स्टेप्स मध्ये फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक आपण अप्लाय केला. आता तिसरी स्टेप जी आहे ती आयसोथर्मल चेंज आहे. तर आयसोथर्मल चेंज मध्ये फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक ला आपल्याला आयसोथर्मल चेंज अप्लाय करायचं आहे. तर dq is equal to du plus pdv. For 1 mole of ideal gas, change in internal energy is equal to cv dt and therefore dq is equal to cv dt plus pdv. If the gas is heated at constant temperature, कारण आयसोथर्मल चेंज आहे, आपण सुरुवातीपासून पाहतोय आयसोथर्मल चेंज मध्ये ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणजे कॅपिटल T इज इक्वल टू 0 लिहितो आपण आणि चेंज इन टेम्परेचर dt कॅपिटल T इज इक्वल टू कॉन्स्टंट लिहितो आणि dt इज इक्वल टू 0. म्हणून if the gas heated at constant temperature, that is dt is equal to 0, then dq is equal to pdv. dt जर 0 झाला या इक्वेशन मध्ये dt जर 0 झाला तर ही पहिली टर्म 0 होऊन जाईल. मग शिल्लक काय राहील फक्त dq is equal to pdv. ते 4 नंबरचे इक्वेशन आलं. दॅट इज हीट ऍब्सॉर्ब. dq ला काय म्हणतो आपण हीट ऍब्सॉर्ब बाय वर्किंग सबस्टन्स इज इक्वल टू pdv काय आहे वर्क डन. pdv कशाला म्हणतो आपण वर्क डन किंवा चेंज इन वर्क डन. हीट ऍब्सॉर्ब इज इक्वल टू वर्क डन म्हणजे काय झालं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक काय सांगतो हीट इज कन्वर्टेड इनटू मेकॅनिकल वर्क और मेकॅनिकल वर्क इज कन्वर्टेड इनटू हीट और बोथ टर्म्स आर इक्विव्हॅलंट. मीन्स हीट ऍब्सॉर्ब इज इक्वल टू वर्क डन. तर फर्स्ट लॉ या ठिकाणी आयसोथर्मल चेंज मध्ये व्हेरीफाय होतो. त्याच्यानंतर ॲडियाबॅटिक चेंज चौथी स्टेप्स घेतली आहे ऍप्लिकेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक. वी नो दॅट फॉर ॲडियाबॅटिक चेंज dq इज इक्वल टू 0. ॲडियाबॅटिक चेंज मध्ये हीट ऍब्सॉर्ब्ड काय असते 0 असते. dq इज इक्वल टू 0 असते. therefore first law of thermodynamic gives us mathematical equation of first law dq is equal to du plus pdv. Here dq is equal to 0 is equal to du plus pdv, but
बट du इज इक्वल टू काय घेतलंय आपण cv dt. चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू cv dt and therefore pdv is equal to minus cv dt. आता हे पहा du ची व्हॅल्यू इथं cv dt टाकली आपण, इक्वल टू 0. तुमच्या लक्षात आलं, इथे du ची व्हॅल्यू काय टाकली cv dt, म्हणजे हे राईट हँड साइडला आहे cv dt प्लस pdv. आता आपण हा pdv जर लेफ्ट हँड साइडला आणला तर कोणती तरी एक टर्म काय होईल, निगेटिव्ह होईल, बरोबर. म्हणून therefore pdv is equal to minus cv dt. This indicates that the internal energy decreases during an adiabatic expansion. निगेटिव्ह टर्म येते, pdv is the work done, बरोबर. वर्क डन इज इक्वल टू मायनस cv dt. म्हणजे या ठिकाणी इंटरनल cv dt म्हणजे इंटरनल चेंज इन इंटरनल एनर्जी, du is equal to cv dt. Means this indicates that the internal energy decreases during an adiabatic expansion of the gas or as work is done by the gas. Work is done by the gas. तर या ठिकाणी adiabatic expansion मध्ये इंटरनल एनर्जी काय होते, डिक्रीज होते. वर्क डन ज्या वेळेला होतं adiabatic चेंज मध्ये त्यावेळेला इंटरनल एनर्जी काय होते, निगेटिव्ह साईन आहे तिला, म्हणजे ती इंटरनल एनर्जी कमी कमी होत जाईल. दिस इंडिकेट दॅट द इंटरनल एनर्जी डिक्रीजेस ड्युरिंग अन adiabatic एक्सपान्शन ऑफ द गॅस और एज वर्क इज डन बाय द गॅस. ऑन द गॅस नाही, वर्क इज डन बाय द गॅस, कारण एक्सपान्शन होते. तसं आपण आयसोथर्मल चेंज मध्ये गॅस मॉलिक्युलचं एक्सपान्शन होतं, तसंच adiabatic एक्सपान्शन मध्ये सुद्धा गॅस मॉलिक्युलचं काय होतं, एक्सपान्शन होतं, आणि म्हणून वर्क इज डन बाय द गॅस. ठीक आहे. तर हे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक, चे ऍप्लिकेशन जे आहेत तर चारही थर्मोडायनामिक स्टेट्स वर त्याचे ऍप्लिकेशन आहेत. पहा, आपण व्हेरियस टाइप्स ऑफ थर्मोडायनामिक प्रोसेसेस पाहिल्या, बरोबर. adiabatic चेंज, आयसोथर्मल चेंज, त्याच्यानंतर आयसोबेरिक चेंज, आयसोक्लोरिक चेंज. तर ह्या ज्या प्रोसेसेस आहेत, व्हेरियस थर्मोडायनामिक प्रोसेसेस, ह्या चारही थर्मोडायनामिक प्रोसेसवर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आपण ऍप्लिकेशन म्हणून त्या ठिकाणी लावला आणि त्याला डिराईव्ह केलं. ठीक आहे. तर आता आपण पुढच्या आर्टिकल पाहणार आहे, कॉम्प्रेसिबिलिटी अँड एक्सपान्शन कोएफिशिएंट. तर या एक एक मार्क, 2-2 मार्काला तुम्हाला ह्या टर्म विचारल्या जातात. काही वेळेला ऑब्जेक्टिव्ह टाइप मध्ये पण यांच्या व्हॅल्यू विचारल्या जातील. तर कॉम्प्रेसिबिलिटी अँड एक्सपान्शन कोएफिशिएंट. तर कॉम्प्रेसिबिलिटी कोणाला म्हणायचं, कॉम्प्रेसिबिलिटी इज द मेजर ऑफ द चेंज इन व्हॉल्यूम ड्यू टू चेंज इन प्रेशर. तर जे गॅस मॉलिक्युल्स असतात ते एक्सपांड होतात आणि कॉम्प्रेस होतात. ज्यावेळेला एक्सपान्शन होतं त्यावेळेला वर्क इज डन बाय द गॅस, ज्यावेळेला कॉम्प्रेशन होतं त्यावेळेला वर्क इज डन ऑन द गॅस. तर कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर आहे, तो फॅक्टर आपल्याला डिटरमाइन करायचा आहे. तर कॉम्प्रेसिबिलिटी इज द मेजर ऑफ द चेंज इन व्हॉल्यूम ड्यू टू चेंज इन प्रेशर. कॉम्प्रेसिबिलिटी इज द मेजर ऑफ द चेंज इन व्हॉल्यूम. ज्यावेळेला गॅस एक्सपांड होतो त्यावेळेला त्याचा व्हॉल्यूम वाढतो. चेंज इन व्हॉल्यूम ड्यू टू चेंज इन प्रेशर. जर त्या गॅस मॉलिक्युल्सवर प्रेशर टाकलं तर ते एक्सपांड होतात, त्यांचा व्हॉल्यूम वाढतो. मग त्याच्यावरून कॉम्प्रेसिबिलिटी ठरवायची आपल्याला. कॉम्प्रेसिबिलिटी इज द मेजर ऑफ द चेंज इन व्हॉल्यूम ड्यू टू चेंज इन प्रेशर. Its value can be derived at either
कॉन्स्टंट टेम्परेचर, कॉम्प्रेसिबिलिटीची व्हॅल्यू आपल्याला डिराईव्ह करायची आहे, तर ती ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. कॉन्स्टंट टेम्परेचर केव्हा असतं? ज्यावेळेला आयसोथर्मल चेंज असतो. ज्यावेळेला आयसोथर्मल चेंज असतो त्यावेळेला काय म्हणतो आपण, त्या ठिकाणी टेम्परेचर कसं असेल? कॉन्स्टंट असेल. मग इट्स व्हॅल्यू कॅन बी डिराइव्ड ऍट आयदर कॉन्स्टंट टेम्परेचर, ब्रॅकेट मध्ये लिहिलंय, कॉल्ड ऍज आयसोथर्मल कॉम्प्रेसिबिलिटी. जर कॉम्प्रेसिबिलिटीची व्हॅल्यू तुम्ही डिराईव्ह केली ऍट कॉन्स्टंट टेम्परेचरला, तिला काय म्हणायचं? आयसोथर्मल कॉम्प्रेसिबिलिटी. सिंपल डेफिनेशन आहे बिलकुल, आणि जास्त कॉम्प्लिकेटेड केलेलं नाहीये, एकदम सिंपल लक्षात ठेवण्यासारखं आहे. कॉम्प्रेसिबिलिटी इज द मेजर ऑफ द चेंज इन व्हॉल्यूम ड्यू टू चेंज इन प्रेशर. Its value can be derived at either constant temperature, called as isothermal compressibility. At constant temperature असेल तर कॉम्प्रेसिबिलिटीला काय म्हणतो आपण? आयसोथर्मल कॉम्प्रेसिबिलिटी. और ऍट कॉन्स्टंट एंट्रोपी, जर एंट्रोपी कॉन्स्टंट असेल तर विच इज कॉल्ड ॲज आयसेंट्रोपिक कॉम्प्रेसिबिलिटी. ही दुसरी टर्म आहे. या दोघं टर्म्स चे आपल्याला इक्वेशन्स खाली डिराईव्ह करायचे आहेत. डिराईव्ह नाही आहेत तुम्हाला फक्त त्यांचे डेफिनेशन्स आहेत आणि त्यांच्या व्हॅल्यू काय येतात. आयसोथर्मल कॉम्प्रेसिबिलिटी आणि आयसेंट्रोपिक कॉम्प्रेसिबिलिटीच्या व्हॅल्यू काय येतात तेवढ्याच, फक्त डायरेक्ट व्हॅल्यू ह्या आपल्याला लक्षात ठेवायच्या. ह्या बिलकुल म्हणजे आपल्याला डेरिव्हेशन नाहीये, कॉम्प्रेसिबिलिटीचं डेरिव्हेशन नाहीये किंवा एक्सपान्शन कोएफिशियंटचं डेरिव्हेशन नाहीये. आपल्याला जस्ट या सिलेबस मध्ये आपल्याला माहिती पाहिजे, कारण हे वर्क इज डन बाय द गॅस और वर्क इज डन ऑन द गॅस. याच्यामुळे कॉम्प्रेसिबिलिटी कशी असते? कॉम्प्रेसिबिलिटी इज द मेजर ऑफ द चेंज इन व्हॉल्यूम ड्यू टू चेंज इन प्रेशर. कारण टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर आयसोथर्मल कॉम्प्रेसिबिलिटी, आणि एंट्रोपी कॉन्स्टंट असेल तर आयसेंट्रोपिक कॉम्प्रेसिबिलिटी. या दोन टाइप्स त्याचे पडतात. कॉम्प्रेसिबिलिटीचे दोन टाइप्स पडतात. त्याच्यावरनं आता आपण आयसोथर्मल कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे काय ते पुढच्या पॅरामध्ये पाहतोय. तर कॉम्प्रेसिबिलिटी इज द रेसिप्रोकल ऑफ बल्क मॉड्युलस. तर कॉम्प्रेसिबिलिटी इज द रेसिप्रोकल ऑफ बल्क मॉड्युलस. बल्क मॉड्युलसला आपण कॅपिटल के ने दाखवतो. बल्क मॉड्युलस जे युनिट आहे त्याच्या रेसिप्रोकल होईल. न्यूटन्स पर मीटर आपण बल्क मॉड्युलसला, न्यूटन्स पर मीटर स्क्वेअर आपण बल्क मॉड्युलसला युनिट देत होतो. तर या ठिकाणी त्याच्या रेसिप्रोकल होईल. देअरफॉर इट्स एसआय युनिट इज मीटर स्क्वेअर पर न्यूटन. रिव्हर्स होईल. तर आयसोथर्मल कॉम्प्रेसिबिलिटी त्याला कॅपिटल सी ने डिफाईन केलेलं आहे. चेंज इन व्हॉल्यूम विथ प्रेशर ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. आयसोथर्मल कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे काय? चेंज इन व्हॉल्यूम विथ प्रेशर ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. मग इक्वेशनच्या स्वरूपात लिहायचं म्हटलं, दीपाली झोपली का? झोपून झोपून पाहते. दीपालीची गिरासी. तर आयसोथर्मल कॉम्प्रेसिबिलिटी पाहत होतो आपण. आयसोथर्मल कॉम्प्रेसिबिलिटी मध्ये थेरॉटिकल काय लिहितो आपण? चेंज इन व्हॉल्यूम विथ प्रेशर ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. चेंज इन व्हॉल्यूम विथ प्रेशर ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. तेच मॅथमॅटिकल डेरिव्हेशन, मॅथमॅटिकल टर्म्स मध्ये लिहायचं म्हटलं तर डीव्ही. डीव्ही ला काय म्हणतो आपण? चेंज इन व्हॉल्यूम विथ चेंज इन प्रेशर, डीपी. आणि ब्रॅकेटच्या बाहेर सफिक्स काय लिहिलेला आहे? कॅपिटल टी. तर ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड ॲज
isothermal compressibility. Change in volume with pressure at constant temperature per unit volume is called as isothermal compressibility. C is equal to the reciprocal of bulk modulus, means C is equal to 1 upon K, which is equal to minus dV upon V per unit volume, minus dV upon V upon dP at constant T, आणि which is equal to minus 1 upon V, हा जो आहे हा ब्रॅकेटच्या बाहेर घेतला, आणि dV upon dP at constant T. This is nothing but the isothermal compressibility. तर तुम्हाला काही वेळेला फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारलं जातं, isothermal compressibility is defined as C is equal to, आणि 4 ऑप्शन दिलेले असतील, त्याच्यामध्ये तुम्हाला हे ऑप्शन निवडावं लागेल, मायनस साइन. मायनस साइन महत्वाची आहे. मायनस 1 अपॉन व्ही dV अपॉन dP ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर कॅपिटल T. तर आयसोथर्मल कॉम्प्रेसिबिलिटी तुम्हाला ही अशा पद्धतीने लक्षात ठेवायची आहे. C is equal to 1 upon K, which is equal to change in volume with pressure at constant temperature per unit volume minus dV upon V upon dP at constant temperature. तर मायनस 1 अपॉन V जो आहे ब्रॅकेट मधला तो ब्रॅकेटच्या बाहेर घेऊन घेतला, dV अपॉन dP at constant P. तर हे जे आयसोथर्मल कॉम्प्रेसिबिलिटी तुम्हाला त्याची डेफिनेशन काही वेळेला 1 मार्काला विचारलं जातं, काही वेळेला फिल इन द ब्लँक्स विचारलं जातं, काही वेळेला isothermal compressibility and isotropic compressibility, isentropic compressibility हे तुम्हाला शॉर्ट नोट पण विचारले जाते. तुम्हाला तुमच्या परीक्षा कशा पद्धतीने होतात, ऑनलाईन होतात, तर तुम्हाला पेपर सेमिस्टरचे जसे आपण मागच्या वर्षी पेपर दिले पहिल्या सेमिस्टरला, पेन आणि पेपर नाही तशा होतात, तर ते आता आज कोणीच काही सांगू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला याचा अभ्यास, आपल्याला पुढे काय होईल याच्या पद्धतीने आपल्याला हे जे टॉपिक्स आहेत हे समजून घ्यावे लागतील. तर दुसरी जी टर्म आहे इसेंट्रोपिक कॉम्प्रेसिबिलिटी, तिला which is denoted by alpha, which is denoted by alpha. The change in volume with pressure at constant entropy. Change in volume with pressure at constant entropy. Entropy ला सिम्बॉल कॅपिटल S आपण देतो. तर change in volume dV upon dP at constant entropy S per unit volume is called as isentropic compressibility. The isentropic compressibility is equal to alpha. अल्फा त्याचा लेटर सिम्बॉल आहे, which is equal to minus 1 upon V, डायरेक्टली लिहिलेलं आहे dV upon dP at constant S. फक्त दोघांमध्ये फरक काय आहे तेवढं लक्षात घ्या, तुमच्या लक्षात येऊन जाईल की आयसोथर्मल कॉम्प्रेसिबिलिटी मध्ये मायनस 1 अपॉन व्ही आहे, dV अपॉन dP सेम आहे. फक्त आयसोथर्मल चेंज मध्ये काय असतं किंवा आयसोथर्मल कॉम्प्रेसिबिलिटी मध्ये ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर असतं, म्हणून ब्रॅकेटच्या बाहेर फक्त कॅपिटल T आहे. आणि इथे सुद्धा आयसोट्रोपिक कॉम्प्रेसिबिलिटी मध्ये मायनस 1 अपॉन व्ही आय जी टी जे dV अपॉन dP आय जी टी जे फक्त ब्रॅकेटच्या बाहेर काय आहे ऍट कॉन्स्टंट एंट्रॉपी आहे. एंट्रॉपीला सिम्बॉल आपण कॅपिटल S ने दाखवतो. तर हे दोघं लक्षात ठेवायचे, दोघं जे फॉर्म्युले आहेत हे लक्षात ठेवायचे. The change in volume with pressure at constant entropy per unit volume is called as isentropic compressibility. Isentropic compressibility is equal to minus 1 upon V dV upon dP at constant entropy means S. तर S सफिक्सला दाखवायचा, S मल्टिप्लाय दाखवायचा नाही. तुम्ही जो ब्रॅकेट काढणार त्याच्या पायाला सफिक्स, या ठिकाणी सुद्धा dV upon dP आणि सफिक्स कॅपिटल T आला पाहिजे, तर त्याचं मिनिंग होतं ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर आणि ऍट कॉन्स्टंट एंट्रॉपी. ठीक आहे. मला असं वाटतं की बऱ्यापैकी कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे काय, तर चेंज इन व्हॉल्यूम विथ चेंज इन प्रेशर ऍट कॉन्स्टंट
टेम्परेचर अँड ॲट कॉन्स्टंट एंट्रॉपी. दोन ज्या डेफिनेशन्स आहेत दोघांपैकी कोणतीही एक विचारली गेली किंवा त्याचा फॉर्म्युला विचारला गेला तर तुम्हाला लिहिता आला पाहिजे. कम्पॅरेटिव्हली कसं लक्षात ठेवायचं तेही सांगितलं मी तुम्हाला. ठीक आहे. आता एक्सपान्शन कोएफिशिएंट आहे दुसरी जी टर्म आहे. तर एक्सपान्शन कोएफिशिएंटचं सुद्धा तुम्हाला डेरिव्हेशन नाहीये. तुम्हाला डायरेक्ट त्याची डेफिनेशन माहिती पाहिजे आणि डिफाइन द एक्सपान्शन कोएफिशिएंट 1 मार्काला 2 मार्काला विचारलं जातं. तर एक्सपान्शन कोएफिशिएंट म्हणजे काय? द अमाऊंट ऑफ एक्सपान्शन ऑफ मटेरियल पर युनिट लेंथ. तर जे मटेरियल असतं त्याला आपण जर हीट दिलं, कोणतंही मटेरियल असेल त्याला जर हीट दिलं, टेम्परेचर दिलं तर ते एक्सपांड होतं. आपल्याला एक्सपान्शन कोएफिशिएंट काढायचं आहे. द अमाऊंट ऑफ एक्सपान्शन ऑफ मटेरियल per unit length, area or volume for a unit increase in temperature is known as expansion coefficient. म्हणजे अमाऊंट ऑफ एक्सपान्शन ऑफ मटेरियल. फॉर एक्झाम्पल एखादं मेटल घेतलं तुम्ही, कॅडमियम मेटल आहे, कॅडमियम मेटल घेतलं, त्या कॅडमियम मेटलचा एक्सपान्शन कोएफिशिएंट तुम्हाला काढायचं आहे. तर तुम्ही पर युनिट मोल किंवा पर युनिट ग्रॅम, पर युनिट ग्रॅम तुम्ही कॅडमियमचे मेटल घेतलं, त्या मेटलचा एक्सपान्शन कोएफिशिएंट काढायचा आहे. तो कसा काढायचा? द अमाऊंट ऑफ एक्सपान्शन ऑफ मटेरियल पर युनिट लेंथ, त्या मटेरियलची लेंथ, त्या मटेरियलचा एरिया पर युनिट आणि त्याचा व्हॉल्यूम, बरोबर. So the amount of expansion of material per unit length, area or volume for a unit increase in temperature. तर त्याला जे तुम्ही टेम्परेचर देणार त्याच्यामध्ये पण इन्क्रीज कसा पाहिजे? युनिट पाहिजे. युनिट म्हणजे काय? 1. युनिट म्हणजे काय? 1. म्हणून मी म्हटलं 1 ग्रॅम कॅडमियमचे मेटल घेतलं, 1 ग्रॅम कॅडमियमचे मेटल घेतलं म्हणजे युनिट मास ऑफ कॅडमियम मेटल किंवा मटेरियल. द अमाऊंट ऑफ एक्सपान्शन ऑफ मटेरियल पर युनिट लेंथ, एरिया और व्हॉल्यूम फॉर अ युनिट इंक्रीज इन टेम्परेचर इज नोन एज एक्सपान्शन कोएफिशिएंट, which is denoted by beta, which is denoted by letter symbol beta. बीटा ने तो दाखवला जातो एक्सपान्शन कोएफिशिएंट. The coefficient of expansion is defined as the change in volume with change in temperature at constant pressure per unit volume. तर हे आपल्याला त्याचा फॉर्म्युला डिफाइन करण्यासाठी डिफाइन केला आपण. तर ही जी वरची होती ही जनरल डेफिनेशन होती. एक्सपान्शन कोएफिशिएंट काढायची ही जनरल डेफिनेशन होती. द अमाऊंट ऑफ एक्सपान्शन ऑफ मटेरियल per unit length, area or volume of a unit increase in temperature is known as expansion coefficient, or coefficient of expansion is defined as the change in volume with change in temperature at constant pressure dV upon dt at constant P per unit volume, means beta is equal to 1 upon V. या ठिकाणी पॉझिटिव्ह टर्म आहे. 1 upon V per unit volume, 1 upon V dV upon dt at constant pressure. तर एक्सपान्शन कोएफिशिएंट डिफाइन करायचं आहे. एक्सपान्शन कोएफिशिएंट is defined as the change in volume with change in temperature at constant pressure per unit volume, means beta is equal to 1 upon V dV upon dt at constant pressure. तर मला वाटतं एक्सपान्शन कोएफिशिएंट लक्षात आला असेल तुमच्या. एक्सपान्शन कोएफिशिएंट, द अमाऊंट ऑफ एक्सपान्शन ऑफ मटेरियल पर युनिट लेंथ, per unit area, per unit volume of a unit increase in temperature is known as expansion coefficient, beta. Expansion coefficient is defined as the change in volume with change in temperature at constant pressure
dv अपॉन dt ऍट कॉन्स्टंट p पर युनिट व्हॉल्यूम. ठीक आहे. तर मला वाटतं बऱ्यापैकी कॉम्प्रेसिबिलिटी अँड एक्सपान्शन कोएफिशियंट, तर याच्यावर तुम्हाला फिल इन द ब्लँक्स विचारलं गेलं, तुम्हाला शॉर्ट क्वेश्चन विचारला गेला, डिफाइन द एक्सपान्शन कोएफिशियंट विचारलं गेलं, किंवा डिफाइन द आयसोट्रोपिक कॉम्प्रेसिबिलिटी विचारली गेली, किंवा डिफाइन द आयसोथर्मल कॉम्प्रेसिबिलिटी विचारली गेली. तर एक मार्काला 2-2 मार्काला याच्यामधून प्रश्न विचारले जातात. 100% विचारले जातात याच्यात. आणि बाकीचे जे आर्टिकल आपण मोठे मोठे पाहतो तर ऍप्लिकेशन आहे. ऍप्लिकेशनच्या 4 प्रोसेस आहेत, व्हेरियस थर्मोडायनामिक प्रोसेस आहेत. त्याच्यामुळे ऍप्लिकेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक ब्रॉड क्वेश्चन विचारला जातो. लक्षात, ऍप्लिकेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक काय होतं, तर एक तर 4 मार्काला विचारलं जाईल, नाही तर 6 मार्काला विचारलं जाईल. कारण त्या ठिकाणी 4 वेगवेगळ्या टर्म्स येतात. त्याच्यामुळे त्या ठिकाणी मार्क डिस्ट्रीब्यूट करायला ब्रॉड क्वेश्चन साठी ते आर्टिकल पडतं. परंतु याच्यामध्ये तुम्हाला 1 मार्क 2 मार्क, 1 मार्क किंवा 2 मार्कासाठी डेफिनेशन डिफाईन विचारलं जाईल, किंवा 1 मार्काला फिल इन द ब्लँक्स असेल, किंवा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असतील. लक्षात. तर कॉम्प्रेसिबिलिटी आणि एक्सपान्शन कोएफिशियंट मला वाटतं आलं असेल लक्षात. पाटील मनीषा अनम्यूट व्हायचे. येस सर. हा, काय माझा आवाज येतो का व्यवस्थित? हो सर येतोय. माझं समजतंय का बोललेलं? हो सर समजतंय. बरं, नोट्स लिहिल्या का हाताने? हो. हा, मग काय स्क्रीन छोटा पडतो तुमच्या मोबाईलवर, तर नोट्स जर समोर ठेवल्या तर तुम्हाला काही चुकलं असेल लिहिताना, काही असेल तर ते क्लिअर करून घ्यायचं. साईन राहून गेले असेल, निगेटिव्ह साईन दिले आपण, बरोबर? तर त्याच्यामुळे हो. म्हणून मग मी नोट्स तुम्हाला, आणि नोट्स मध्ये माझेच अक्षर आहे, तर बऱ्यापैकी तुम्हाला समजेल असंच अक्षर आहे. त्याच्यामुळे मला नाही वाटत चुका होतील तुमच्याकडनं. ठीक आहे. कोमल चौधरी अनम्यूट हो. हा कोमल, काय खेळत होती? हॅलो कोमल, समजतंय का माझे बोललेलं? तुझा आवाज नाही येते, रेंज नाही का? हो सर समजतंय. हो, मग माझा आवाज येतोय का नाही ते? हा, मग तुझा आवाज कमी येतोय. शक्यतो जिथे हो सर. जिथं रेंज चांगली असते ना त्या ठिकाणी बसा तुम्ही. तुम्हाला हो सर येतोय आवाज. हो, नोट्स लिहिल्या का? हो सर. ठीक आहे. वैष्णवी गिरासे, वैष्णवी गिरासे. हा, यस सर. आवाज येतो माझा? हो सर येतोय. व्यवस्थित कळतंय, समजतंय मी शिकवलेलं? हो सर कळतंय. हा, कारण आपण स्लो चालतोय, बाकीच्यांसारखं फास्ट नाही. 1 युनिट संपलं, 2 युनिट संपलं, 3 युनिट संपलं, बरं? हो सर हा, व्यवस्थित समज. आपलं असं आहे, थेरॉटिकल जास्त आहे. डेरिव्हेशन राहिले असते ना तर मग पटापट झालं असतं, परंतु आपलं मग ते बारीक बारीक टर्म्स आहेत, ते समजल्या पाहिजे म्हणून हळूहळू चालू आहे. ठीक आहे. गायत्रीशी, गायत्री अनम्यूट हो. यस सर. हा, आवाज येतोय माझा? हो. क्लिअर येतोय ना? हो. समजतंय मी शिकवलेलं? हो सर. तेच कसं आहे, मला तुमचे चेहरे दिसत नाही, त्याच्यामुळे तुमच्या डोक्यात किती जात आहे ते मला समजत नाही. तुम्ही समोर बसले तर थोडंफार समजायचं. ठीक आहे. मध्ये मध्ये रिप्लाय द्यायचा. दामिनी देसले अनम्यूट हो. यस सर. हा, समजतंय माझं शिकवलेलं?